नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 26 सप्टेंबर 2024, वार गुरुवार। तर उद्या आलेलं आहे पुष्य नक्षत्र, आणि ज्यावेळी पुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो तर त्यावेळी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो। तर या नक्षत्रामध्ये केलेले कोणतेही कार्य शुभ असते। अतिशय शुभ असा हा योग आहे। तर या योगावर काही खास उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि घरामध्ये सुख समृद्धीही निर्माण होते। गुरुपुष्यामृत योगावर थोडं का होईना सोनं खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे, पण हे खरेदी करणं प्रत्येकालाच शक्य नाही, आणि त्यामुळे सोन्यापेक्षाही अनमोल अशी वस्तू आपल्याला घरी आणायची आहे। तर ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तर यामुळे घरातील दुःख दारिद्र्य संपूर्ण नष्ट होईल, आणि त्यासोबतच घराची आर्थिक भरभराट देखील होईल, आणि सुख समृद्धीही घरामध्ये येईल। तर हा उपाय कसा करायचा आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर ही वस्तू घरी आणल्यानंतर त्यावर आपल्याला सेवा करायची आहे, तरच त्याचं फळ आपल्याला मिळेल। तर पितृपक्ष सुरू आहे, आणि या पितृपक्षामध्ये आलेला हा गुरुपुष्यामृत योग। तर बघा, पितृपक्षामध्ये आपण शुभ वस्तू खरेदी करत नाही, पण पितृपक्षामध्ये पुष्य नक्षत्र गुरुपुष्यामृत योग आलेला आहे, त्यामुळे या योगावर तुम्ही काही शुभ वस्तूंची खरेदी नक्कीच करू शकता। जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहे, खूप कष्ट करता, खूप मेहनत करता, तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, फळ मिळत नसेल, तर घरामध्ये जो पैसा येतो तो टिकत नाही, घरामध्ये खूप आजारपण आहे, एक झालं की एक चालूच असतं, आणि यामध्ये तुमचा आलेला पैसा सर्व निघून जातो। घरात पैशाची चणचण असते, आणि गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावा लागत असतो, आणि त्यातून निघण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही। तर हे उपाय करून आपल्याला सर्व मिळत नाही, पैसा मिळत नाही, पण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला नक्कीच फळ मिळते। आणि आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळण्यासाठी काही विशिष्ट तिथींना जर आपण असे काही सोपे आणि साधे उपाय केले, तर नक्कीच आपल्याला आपण जे काही काम करत असतो, आपण मेहनत करतो, कष्ट करतो, तर त्याला नक्कीच फळ मिळते। नवीन संधी आपल्याला उपलब्ध होते, आपले मार्ग मोकळे होतात। तर उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, तर उद्या रात्री 11:34 गुरुपुष्यामृत योग हा सुरू होत आहे, आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी संपणार आहे। तर उद्या रात्री गुरुपुष्यामृत योग लागणार आहे, तर काही खरेदी पण आपण करू शकत नाही, कारण तो रात्री लागणार आहे। तर या योगावर आपण सोने चांदी खरेदी करू शकत नाही, पण काही अतिशय प्रिय, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय काही वस्तू आपण खरेदी करून आणू शकतो, आणि त्या वस्तूवर आपण सेवाही करू शकतो। तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, आणि उठल्यानंतर स्नान करून आपल्याला आपल्या उंबरठ्याचा जो घराचा मुख्य दरवाजा आहे, तर तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे, आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। यासोबतच या उंबरठ्यावर आपल्याला एक हळदीने आणि एक कुंकवाने स्वस्तिकही काढायचं आहे। त्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आहे। तर देवपूजेमध्ये आपल्याला या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा आणि पूजा करायची आहे। तर गुरुवार असल्याने गुरुवारचा दिवस हा विष्णूंना समर्पित आहे, आणि त्यामुळेच आपल्याला लक्ष्मीनारायणाची सेवा करायची आहे। तसेच काही वस्तूंची खरेदी देखील करायची आहे। तर कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहे, तर बघा, कवड्या। तर कवड्या या तुम्ही 5 किंवा 7 खरेदी करू शकता, किंवा एकही करू शकता। तर समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीची उत्पत्ती झाली, आणि त्यामुळे कवडी ही लक्ष्मीसोबत आली होती, आणि त्यामुळे कवडी देखील उद्या आपल्याला खरेदी करून आणायची आहे। तर माता लक्ष्मीला कवडी ही अतिशय प्रिय आहे। तर कवडी ही तुम्ही सफेद किंवा पिवळी ही कवडी खरेदी करून आणू शकता। तसेच आपल्याला हळदीचेही काही उपाय करायचे आहेत। तर हळदही आपल्याला उद्या खरेदी करून आणायची आहे। तर तुम्ही हळद पावडर खरेदी करून आणू शकता, किंवा हळकुंड आणलं तरीही चालेल। तर बघा, हळद ही धनाला आकर्षित करते, आणि आपला गुरुग्रह बलवान करण्यासाठी ही हळद अतिशय शुभ आहे। त्यानंतर चना डाळ आणि काळी हळदही खरेदी करून आणू शकता। तर या वस्तू आणल्यानंतर आपल्याला देवीसमोर ठेवायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे। तर उद्या संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला सेवा करायची आहे। तर संध्याकाळी गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे, आणि त्यानंतर ही सेवा करण्यासाठीही आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, एक पंती घ्यायची आहे, आणि त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे, आणि त्यामध्ये फुलवात घाला, आणि एक प्लेट घेऊन त्यावर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। त्यासोबतच त्या स्वस्तिकावर आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर आपल्याला ही पंती ठेवायची आहे। तर पंतीलाही हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे, आणि त्यानंतर पंतीतही आपल्याला एक अख्खी हिरवी वेलचीही टाकायची आहे। त्यानंतर
प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर किंवा एखादी सुपारी घ्या, गणपती स्वरूप मानून त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर कोरडी करून आपल्याला स्थापन करायचं आहे, गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे। हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तीही आपण त्या मूर्तीवरही अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मूर्ती कोरडी करून हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक जपमाळ घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र आपल्याला पठण करायचं आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः। तर या मंत्राचा आपल्याला 108 वेळा पठण करायचं आहे। तर माता लक्ष्मीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे। तर गुरुपुष्यामृत या योगावर या मंत्राचं पठण केल्याने घरामध्ये कधीही धन धान्य ऐश्वर्याची कमतरता भासणार नाही, अखंड कृपा माता लक्ष्मीची राहील। तर हा दुर्मिळ योगायोग आहे आणि त्यामुळेच या योगावर सेवा केल्याने नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल। तर या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर या वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता। तर अतिशय सोप्या साध्या वस्तू आहे, तर त्या अवश्य तुम्ही या दुर्मिळ गुरुपुष्यामृत योगावर तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणा। तर दुसऱ्या दिवशी आपल्याला या वस्तूंचं काय करायचं आहे, तर बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला हळद जी आहे तर ती आपण आपले जो घरातील स्वयंपाकघरातील जे हळद आहे तर त्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता। त्यानंतर चना डाळही घरातील चना डाळीमध्ये तुम्ही मिक्स करू शकता आणि ज्या कवड्या आहेत तर त्या आपल्याला देवी लक्ष्मीसमोर तुम्ही ठेवू शकता आणि जी काळी हळद आहे तर ती आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ती एका डबीमध्ये ठेवायची आहे आणि ही डबी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तर अवश्य उद्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही सोने नाही तुम्हाला जमणार तर या काही साध्या आणि सोप्या वस्तू आहेत तर त्या अवश्य खरेदी करून आणा, कारण या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच या वस्तू अवश्य तुम्ही खरेदी करून आणा। नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा कायम कृपाशीर्वाद तुमच्यावर राहील। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।